जाऊबाईंचा फोन? अप्पी आणि अर्जुन परत एकमेकांच्या जवळ आले असतील का? हा जाऊबाई बोला. मी काय सांगते ना ते नीट ऐक. भाऊजी आणि अपर्णा आत्ताच कामाच्या इमर्जन्सीमुळे ऑफिसला गेले. काय आता? हो. अहो जाऊबाई, पण यात आपण काय करू शकतो? अगं तू काय वेडी आहेस का? अगं त्या दोघांना असं एकत्र एकटं ठेवलं तर अजूनच अवघड होऊन बसेल ना. आणि कामच आहे ना, मग तू काहीतरी कामाचा निमित्त काढून जा ना ऑफिसला. जाऊबाई, अहो आता झोपायची वेळ झाली ना, 11 वाजलेत. तुला झोप महत्वाची का भाऊजी? अर्थातच अर्जुन. मग उठ आणि जा लवकर. बरं ठीक आहे, पण काम कसले? गडावर कोणतरी अडकले असं काहीतरी म्हणत होते अपर्णा. हो हो, सध्या अशा घटना भरपूर घडतायत. पण जाऊबाई, याचा वापर करून ना आपण अपर्णाला नक्कीच यात अडकवू शकतो. म्हणजे ते मी तुम्हाला भेटल्यावर सांगेन. पण मस्त आयडिया आहे बघा ही. बरं बरं ठीक आहे, ते तू जा लवकर. आणि ऐक, हे बघ सगळ्यात महत्वाचं, तू तिथं फक्त भाऊजींसाठी जाते हे सतत जाणवून द्यायचं त्यांना, कळलं? हो चालेल. थांबा, मी बघतो काय कुणी आलंय का बघतो. कोणीच दिसत नाहीये रे. ए सार्थक, अरे कधी येणार रे ही सरकारी मदत? मला तर वाटतं आपल्याला कोणी सिरियस नसेल घेतलेलं. कोणीच दिसत नाहीये. त्यापेक्षा आपण घरच्यांना सांगून खालच्या गावातल्या लोकांची मदत घेऊया ना. नाहीतर काय, आतापर्यंत आपण घरी पण पोहोचलो असतो. हो. कम ऑन गाईज, पुण्यापासून हे 50 किलोमीटर आहे. येत असतील, मदत येईल, नका काळजी करू. अरे पण किती वेळ? पल्लवीला त्रास होतोय रे, लागलंय तिला. आपण त्यांच्याही सोसार बसलो, ती जर आलीच नाही ती ना तर भूकन थंडीनं मरू जाऊ. पण मी तर माझ्या आईला काहीच सांगून नाही आले रे घरी. खरंच मला तर खूप भीती वाटते आता. हो पल्लवी, कळतंय सगळं, पण तू स्ट्रॉंग आहे ना. हे बघ, शांत बस, होईल काहीतरी. गाईज, तुम्हाला असं नाही का वाटत आपण सरकारी लोकांना मदत मागून चुकलोय? नाही गाईज, आपल्याला काहीच पर्याय नाहीये. आणि घरी जर फोन लावला तर घरचे काय हेच करणार होते ना. नाहीतर काय, घरची पण पोलिसांची मदत मागणार नाही का? हे तुमच्या पाया पडतो, तुम्ही ग बसा. देवा, कुणीतरी मदतीला पाठव प्लीज. अर्जुन, फार काही वाटलं तर आपल्याला पण निघावं लागेल. येस मॅडम. काय तोंडे बोला. मॅडम, असं कळलं की ती मुलं पुण्यातली आहेत आणि 3 मुलं आणि 2 मुली आहेत. बरं, ते सकाळीच गडावर पोहोचले होते आणि त्यांच्यापैकी एकाचाच फोन चालू आहे. पण ते गडावर अडकले कसे काय? गडावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मुख्य मार्ग आहे आणि एक गडाच्या मागून आहे. तर ते सकाळी गडावर जाताना मुख्य मार्गावरनं गेले असतील आणि खाली उतरताना आता ते मागच्या मार्गातनं उतरतायत असं कळले. हे कशावरून बोलताय तुम्ही? काय तोंड? ते सर मी अंदाजाने सांगतोय, नक्की नाही सांगत आहे. मॅडम, अशा परिस्थितीमध्ये अंदाज बांधणं म्हणजे मला थोडं योग्य नाही वाटत. अर्जुन, त्यांचं बरोबर आहे. कसं मॅडम? ती मुलं गडाच्या मागच्या बाजूनेच उतरत आहेत. हां, पण मॅडम तुम्ही इतक्या खात्रीने कसं सांगताय? काय तोंडे, तुम्ही आता काय म्हणालात? त्यांच्यातल्या एका मुलाचा फोन सुरू आहे, बरोबर? हो म्हणजे त्याच्या फोनला रेंज आहे ना. हो. गडाच्या मागच्या बाजूला पायथ्याशी एक गाव आहे, त्या गावामुळे त्या फोनला रेंज आहे. ओ करेक्ट. हा मुद्दा तर माझ्या लक्षातच नाही आला. आता एक काम करा, हां. हे लोकेशन कन्फर्म करा ओके. आणि आपल्या पथकाला पाठवा. बरं, आपलं पथक तिथे जवळपास कुठेतरी असेल. त्यांच्यासोबत थोडं खायला वगैरे दिलंय का? हो मॅडम. गुड. हां. आता चेक करा पथक कुठपर्यंत पोहोचले, पटकन. येस मॅडम. ती मुलंही खूप पॅनिक झालेत आणि ते सतत फोनवर फोन करतात. ग्रेट. इथून फोन कनेक्ट होऊ शकतो, मला बोलायचंय त्यांच्याशी. ऑफकोर्स वी कॅन ट्राय. हां. जस्ट अ मिनिट. हॅलो, त्या मुलांशी जरा कनेक्ट करून देता का? एवढ्या अवघड वेळेत पण इतक्या शांत डोक्याने विचार आपणच करावा. जिथं बाकीचे विचार करणं थांबवतात तिथं हिचं डोकं काम करायला सुरुवात करते. मला तहान खूप लागली, पाणी आहे का थोडं? हो आहे, थांब. पण संपलंय. जाऊ दे. अननोन नंबर आहे, कळत नाही कोणाचा आहे. हॅलो नमस्कार, मी कलेक्टर अपर्णा सुरेश माने बोलतेय. हॅलो मॅडम, आम्ही 2 तास झालं इथं अडकलोय गडावरती. प्लीज वाचवा मॅडम, प्लीज. हे कलेक्टर मॅडम बोलतात. हे बघा, एकतर तुम्ही आधी शांत व्हा. हे बघा, आमचं पथक तिथे रवाना झालंय, ते थोड्याच वेळात पोहोचेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. कधीपर्यंत येईल मदत मॅडम? थोड्याच वेळात पोहोचतील. ते जवळपासच आहेत तिथे. मॅडम खूप अंधार आहे आणि आमच्यातल्या एका मुलीला लागलंय पण. हो मॅडम, आणि आम्हाला काय करायचं ते काय कळत नाही. आणि तसं पण मॅडम, अजून आम्ही इथं थांबलो ना तर जगणार नाही. त्यापेक्षा आम्ही हळूहळू खाली उतरतो. एक मिनिट
थांबा. हे बघा आधी शांत व्हा. मी तुम्हाला म्हणाले ना लवकरात लवकर पथक तिथे पोहोचेल. हे बघा मी आत्ताच अपडेट घेतली आहे सगळी. कुठं आलेत ते? खेड शिवापूर पासून पुढे निघालेत ते. थोड्याच वेळ तुम्हाला येऊन भेटतील. मॅडम तुम्ही नक्की सोडवाल ना आम्हाला? हो तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही नक्की सोडवू तुम्हाला. तुम्ही किती लोक आहात? 5 जण आहात ना तुम्ही सोबत? हो. हे बघा मग ही वेळ घाबरून जाण्याची नाहीये. मी किती काही म्हटलं तरी तुम्ही एकमेकांना धीर द्या. तुम्ही एकमेकांच्या सोबत राहा. या परिस्थितीत काय चांगलं घडू शकतं असा विचार करा ना. अहो मॅडम आम्ही प्रयत्न करतोय पण हे बघा सोबत असेल ना तर सगळं काही करतायत. तुम्ही एकमेकांच्या सोबत राहिलात ना तर काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही लवकरात लवकर तिथून बाहेर पडाल. आता एकमेकांवर आणि माझ्यावर विश्वास ठेवा बस. आप्पे लईच खंबीर आहेस तू आणि म्हणूनच आजपर्यंत अमोलला एकटीनं मोठं केलेस. पण तुझा खंबीरपणा आज डोळ्यांनी बघितलाय मी. हे बघा आता अजिबात घाबरू नका. तुम्ही थोड्याच वेळात तुमच्या घरी असाल. हे लाईट दिसते रे. गुड. याचा अर्थ पथक पोहोचलाय तिथे. मॅडम तुम्ही आहे ना? मी अजिबात फोन ठेवत नाहीये. तुम्ही नका काळजी करू. जोवर आमची माणसं तुम्हाला येऊन भेटत नाही तुम्ही सुखरूप आहात का नाही ते कळत नाही ना तोवर मी नाही फोन ठेवणार. मॅडम मी तुमच्यासाठी चहा घेतो. नाही नाही सर थांबा, मी आणतो. मी आणतो. अहो सर प्लीज. बरं दोघं. काही काळजी करू नका. आता आम्ही आलोय ना, सगळं काही व्यवस्थित होईल. हा शांत राहा मुलांना. काही काळजी करू नका. तुम्ही सगळे सुखरूप आहात. तुमच्यात कोणाला काही इजा झाली आहे का? हिला पल्लवीला खूप लागलंय. माझ्या पायाला लागले. पाय मुरगळलाय. काही काळजी करू नका. सगळं व्यवस्थित होईल. मॅडम हॅलो हॅलो. खरंच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. खरंच. हो असं नाही. मी फक्त माझं काम केलं. तिथे आमचे अधिकारी आहेत त्यांना जरा फोन देता का? मला बोलायचंय. हॅलो मॅडम. काय परिस्थिती आहे? मॅडम ऑल ओके. तुम्ही काही काळजी करू नका. गुड. त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवा आणि काही वाटलं तर मला लगेच फोन करा. ओके मॅडम थँक्यू. थोडंसं खाऊन घ्या मग आपण थोड्या वेळ तिथून निघतो. गायतोंडे पोरं सुटली एकदाची. हो ना. बरं झालं. आणि आपल्या पथकाने पण उत्तम कामगिरी केली. ती मदत वेळेत पोचणं गरजेचं होतं. त्यांना पोरं गड उतरायला लागली होती. काय म्हणताय? हो मग गायतोंडे आप्पी कलेक्टरच्या पदाला आहे ना अगदी योग्य न्याय देते बरं का. बोलण्यात जादू आहे तिच्या. तिने जर फोनवर आधार दिला नसता तर त्या पोरांनी नक्कीच काहीतरी वेडाकडं पाऊल उचललं असतं. खरंच आहे. मॅडमचा हा गुण सर्वोत्तम आहे. ते आपल्या बोलण्याने माणसांना आपलंसं करतात. 100% बरोबर. 100%. लोकांना समजून घेणारी आप्पीसारखी दुसरी व्यक्ती मी बघितलीच नाहीच बघितली. अख्खा आजगाव आप्पी आप्पी करायचं. सगळ्यांची लाडकी कोण? आप्पी. काय म्हणताय? हो. आणि हे आता कलेक्टर झाली म्हणून नाही बरं का. तिच्याकडे पहिल्यापासून ही जादू आहे. लोकांची मनं जिंकण्याची, लोकांना बांधून ठेवण्याची. कुणासाठी काय करायचं म्हणलं ना सगळ्यात पुढं आप्पी. एकदा काय झालं होतं माहिती का? गावात पाणी नव्हतं. आप्पीने काय करावं? अख्खा गाव गोळा गेला आणि थेट सरपंचाच्या घरी 1 तासात आज गावात पाणी. हेच गुण बघून तुम्ही मॅडमच्या प्रेमात पडलात ना सर? खरं तर मी आप्पीच्या प्रेमात पडलो तिच्या खरेपणामुळं. पण आप्पीच्या एका खोट्याने आमच्या हक्काच्या प्रेमाच्या नात्याला अक्षरशः सुरुंग लावला. नाहीतर आम्ही दोघं अजून एकत्र असतो. पण सर एकच गोष्ट अशी आहे की
अरे मला असं कळलं की काहीतरी एमर्जन्सी आले त्यामुळे तू इकडे आलास म्हणून मी पण आले. हा पण ना ग तशी गरजच नाही पडली. आपण एकटीनेच केलं हँडल सगळं. हां पण बाकीचे पण होते ना. मॅडम, कळपाला मार्ग दाखवणारा कोणी नसेल तर तो योग्य दिशेने जात नाही. आणि आमच्या अपर्णा मॅडम हाच मार्ग दाखवणार आहे. अगदी खरंय. एनिवेज, मी त्यांना चहा देऊन येतो. अर्जुन, अरे या अप्पीला काय जात आहे आतमध्ये बसून ऑर्डर सोडायला. पण त्यामुळे उगाच तुझी झोप खराब झाली ना. आर्या, आपण पोलीस आहोत आणि कोणीतरी अडचणीत असताना आपण आपल्या झोपेचा विचार करायचा का? तू आधी यायला पाहिजे होतीस. तुला कळलं असतं आपण किती शांत डोक्याने हा विषय हँडल केलाय. हो अर्जुन, पण ते तिचं कामच आहे ना. अरे सगळेच जण एवढ्या इमानदारीने काम नाहीत करत. पण आप्पी आहे ना अशी, तिला असं कोणाचं असं ओरबडून नाही खाता आलं कधी. आणि लोकांसाठी काम करताना मागचा पुढचा विचार करत नाही आपण. आणि तिच्यासारखी व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे ना, याचा मला अभिमानच वाटतो. कर, अजून कर. अप्पी 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 कर. तुझा तरी काय दोष आहे? दोष तर सगळा माझ्या नशिबाचाच आहे. उगाच मी त्या अप्पीला काय बाय बोलले. आता तर अर्जुन अजूनच अप्पीच्या जवळ जायला लागलाय. आता सगळे सुखरूप घरी पोहोचले. गुड. अँड मॅडम, नाव यू डिझर्व टी. थँक्यू. वेलकम. मॅडम, तुमच्या आजच्या या कामगिरीमुळे नुसता मीच नाही तर सगळे तुमचे फॅन्स झाले. काय तोंडे, अहो फॅन काय? हो ना. अर्जुन सर तर म्हणत होते की तुमच्यात एक जादू आहे. खरंच? बरं ठीक आहे. खरं तर या सगळ्यात माझे नाही, आपल्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले पाहिजे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवायला गेले. हो येस. काय तोंडे, येस. उद्या त्या सगळ्यांना इकडे ऑफिसमध्ये बोलवाल. मला बोलायचंय त्यांच्याशी, मला भेटायचंय. वा मॅडम, उत्तम प्लॅन आहे. यामुळे सगळ्या कर्मचाऱ्यांचं खूपच उत्साह वाढेल. हो. आय विल इन्फॉर्म देम. थँक्यू. अर्जुन, आपण फक्त नवरा बायको म्हणून नाही तर एकमेकांच्या कामाचं कौतुक करणारे, एकमेकांचे मित्र म्हणून कायम कामाचा आदर करत होतो. आणि अजूनही करतोय हे आज तुम्हाला दाखवून दिलं. अहो हे भांजे, चित्र जरा जपून काढा बर का. असं म्हणतात की नजर लागली की चित्र खराब होतं. बर, अहो तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय हो? अगं अमोलचं चित्र भारी असतं ना, म्हणून म्हणलं कोणाची नजर लागू नये. हा बास बास, मला कळतंय हा तुला काय म्हणायचंय ते. आणि दीपक, आधी नव्हता रे असा बोलत तू. आधी तुम्ही पण नव्हते अशा वागत. अहो तुम्ही त्यांना सारखं असं म्हणत नका जाऊ. हा वयाने तुमच्यापेक्षा मोठ्या आहेत त्या. राहिलं भांजे, आज कसलं चित्र काढायचं चाललंय म्हणायचं. मामा, हा सिक्रेट आहे, एकदम टॉप सिक्रेट. छोटे सरकार, पण आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणते चित्र काढताय ते. सांग बरं मम्मा. आज तुम्ही तुमच्या दुसऱ्या बर्थडेचे चित्र काढताय हो ना? एकदम करेक्ट मम्मा. पण मम्मा, तू बाबाला सांगू नको प्लीज. अमोल बाळा, अरे चित्र ठीक आहे पण तुझे मा बाबा कुठे आहेत? हा अगं रात्री कामावरनं त्यांना यायला उशीर झाला ना, त्यामुळे झोपले असतील. झोपू दे जरा. हा, म्हणून मी पण उतरलो ना त्या दोघांना. रुपाली ताई, चला मग आजचा नाश्ता आपणच बनवू. नाही नाही मोना, तुम्ही कशाला? नाश्त्यासाठी आम्ही काहीतरी करतो आज. काय पार्टनर, करायचं का? हा चालतंय की. तुम्ही म्हणाल तसं. चला मग. चला. मा बाबा आला. अरे तू तर म्हणलेला दाजी झोपलेत. अरे मामा, बाबा सकाळी झोपला होता पण मला माहित नाही ती कधी गेला. आवरलं सगळ्यांचं? आवरलं का दीपक? झाली आंघोळ? हो झाली. भाऊजी, आमच्या सगळ्यांचं झालंय आवरून. अहो पण तुम्ही कुठे गेला होतात सकाळी सकाळी आवरायचं सोडून? मी कुठं जाणार, जरा अंगाव घडलो होतो वहिनी, त्यामुळे ते जॉगिंगला गेलो होतो. बाबा, तू येताना माझ्यासाठी काय आणलंस का रे?
सॉरी, मी तुझ्यासाठी काय आणणार होतो का? म्हणजे मी तुला तसं म्हणलं होतं का? सॉरी बाळा, मी काय आणलं नाही बरं का. नाही पण तुझ्या हातात काय रे बाबा? कुठे आहे काय हातात? काहीच नाही. काय तू चित्र काढतोयस ना? मस्त, वा, काढा चित्र काढ. आहे मी. अरे बाबाने काहीतरी माझ्यासाठी आणलेलं दिसतं रे. अरे मला पण तसंच वाटतंय बघ. मामा मी आलोच. अमोल अमोल अरे नाश्ता. मोना येतो का मी? हो रुपाली ते खरंच अर्जुन दादानी वंशासाठी काही आणलं असेल का हो? भाऊजींचा काही नेम नाही हा. पण ते कळणार कसं आपल्याला? तू थांब, मी बघते. काय चाललंय? काय ते हे आपलं आपलं नाही ते ते काय? अर्जुन आपे थांब की. गरगोळा करू दे की. डेअरिंग, हिम्मत हिम्मत. आपे फुलं तुझ्यासाठी. ही फुलं माझ्यासाठी आहेत. सांगितलं की आता. परत कुठे तेच तेच, परत हिम्मत कुठून गोळा करू? हो ठीक आहे ठीक आहे. थँक्यू. अजून फक्त फुलं बोलायचंय का काही? ते काल तू काम मस्त केलं ना, तर मग मला भारी वाटलं. अच्छा, त्यासाठी ही फुलं. थँक्यू. अप्पे, तुझ्या मनाची घालमेल कळतीये मला. समजून घे ना, मी जास्त. हो ठीक आहे. तू कशासाठी का होईना फुलं दिलीत ना, ह्याच भारी वाटतंय बघ. थँक्यू. अजून एक. काय आता? हे काय आता? हे चिठ्ठी. मला उशीर होतोय, नाश्ता करून जायचं, खाली जातो. अर्जुन अमोल काकी तू काय करते तिथे? तुलाच बोलवायला आले होते मी नाश्त्याला. काय रे, तुम्ही दोघं इकडे काय करताय? मी अमोलला बोलवायला आले होते नाश्ता करायला. मी पाहिलं तुला. काय पाहिलं तू? तू मला फुलं देताना. अरे नाश्ता करायचा, उशीर झाला. उपीट गार होईल तिकडं. चल पटकन. बाबा अरे थांब ना. बाबा अरे तू मला फुलं दिली होती ना. थांब ना रे. भाऊजी असं वागूच कसं शकतात? है ना, आता अति व्हायला लागले त्यांचं. रुपाली, लवकर विचार करा. विचार करून काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे आता यावर. अप्पे, मला हे समोर बोलता आलं नसतं म्हणून तुला लिहून देतोय. अप्पे, तू काल मुलांना सोडवताना बोललीस की एकमेकांना साथ दिली तर सोबतीनं कुठली बी अडचण सोडवता येते.
आप्पे, या 7 वर्षात अमूलला वाढवताना मी तुझ्याबरोबर नव्हतो. त्यावेळी नक्की तुला माझी गरज भासली असणारच, पण मी तुला साथ नाही दिली. त्यासाठी खरंच मनापासून सॉरी. काय आता हे? एकीकडे तुझ्याकडे बघून असं वाटतं की तुला सोबतीची आस आहे, दुसरीकडे मात्र मला त्या वाटेला परत जायचंच नाहीये म्हणून माझं प्रेम नाकारतोस.